हरे कृष्णा. उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. भक्तिशास्त्री कोर्समधील ईशोपनिषद या ग्रंथाच्या अध्ययनावर आपण चर्चा करत आहोत. श्लोक मंत्र नंबर 5 पर्यंत आपण चर्चा केली होती. मंत्र नंबर 6चा काही भाग चर्चा झाला होता. आज तात्पर्यातील उरलेला काही मुद्द्यांवर आपण चर्चा करू. मंत्र नंबर 6 आणि 7 महाभागवताचा दृष्टिकोन याविषयी आपण चर्चा करत आहोत. जे भगवंतांचं अचिंत्य सामर्थ्य आहे भगवंतांना जाणण्याचं, तर भगवंतांचे जे महान भक्त आहेत हे कसं या जगाला आणि भगवंतांना पाहतात याचं वर्णन या मंत्रामध्ये दिलेलं आहे. वाचा भाषांतर एकदा. मंत्र 6 भाषांतर. जो प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या संबंधात पाहतो, सर्व जीवात्म्यांना भगवंतांचे अंश म्हणून पाहतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो, तो कोणत्याही वस्तूचा किंवा जीवाचा कधीही द्वेष करीत नाही. तर ही महाभागवताची दृष्टी आहे. प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या संबंधात पाहतो, प्रत्येक जीवाला भगवंतांचे अंश म्हणून पाहतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो. तर असा व्यक्ती जो आहे कोणत्याही वस्तूचा किंवा व्यक्तीचा द्वेष करत नाही. तर ही महाभागवताची दृष्टीची आपण चर्चा केली. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद 3 अधिकाऱ्यांचं वर्णन करतात: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. तर यांच्या लक्षणांबद्दल आपण चर्चा केली. ठीक आहे. उत्तम अधिकारी जो आहे याचा दृष्टिकोन काय आहे? सर्वांमध्ये भगवंतांचा अंश पाहतो, सर्व जीवांना. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गव्यहस्ती शुनीचैव स्वपाकेचे पंडितः समदर्शिना. असं समदर्शी दृष्टिकोन महाभागवताचा असतो. म्हणून उत्तम अधिकारीमध्ये वैष्णवेर गुणग्राही ना देखये दोष, काय मन वाक्य करे वैष्णव संतोष. हा उत्तम अधिकारीचा गुण असतो. कारण सर्व गोष्टींना भगवंतांच्या संबंधित यासाठी पाहू शकतो तो, कारण त्याचा घनिष्ठ संबंध भगवंतांशी आहे. त्यामुळे तो व्यक्ती भगवंतांना, सर्व लोकांना आणि सर्व जीवांना, सर्व वस्तूंना भगवंतांच्या संबंधित पाहतो. भक्तिरसाम सिंधूमध्ये आवाज येतो सर्वांना? भक्तीचे 9 विविध स्तर सांगितलेले आहेत. सांगा, श्लोक सांगा पूर्ण. 9 स्टेज भक्तीचे. आदौ श्रद्धा. हां, सांगा, श्लोक म्हणता येणार. श्रद्धा, भजन क्रिया, मागे बोला. बरोबर ना?
तर 3 अधिकाऱ्यांचं आपण वर्णन पाहिलं. कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. तर हे श्रद्धा अनुसारी सांगतोय मी रूप गोस्वामींच्या म्हणण्यात. श्रद्धा 3 अधिकारी जे श्रद्धा अनुसारी आहेत. तर श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती याच्यामध्ये थोडंसं तफावत असू शकते. इथपर्यंत कनिष्ठ अधिकारी प्रॅक्टिस करत असतो. आसक्तीपर्यंत. मध्यम अधिकारी आणि हा उत्तम अधिकारी. तर अशा प्रकारे कॅटेगरी केलेली आहे. कनिष्ठ अधिकारीमध्ये श्रद्धा असते, पण कोणती श्रद्धा असते? कोमल श्रद्धा. ऐकलं हे कधी नाव? बरोबर ना? कोमल श्रद्धा असते. कारण याची जी श्रद्धा आहे ना, कोणी याला असं पक्का माणूस भेटला दुसऱ्या संप्रदायाचा, कर्मवादी असो, ज्ञानमार्गी असो किंवा मायावादी असो, या माणसाला सहजपणे वेड्यात काढू शकतात. कारण याची जी भक्तीवरची श्रद्धा जी ही कोमल आहे. कोमल श्रद्धा असल्यामुळं या माणसाला सहजपणे हरवू शकतं. त्यामुळे हा प्रचार करू शकत नाही. हा प्रचार जरी करायला गेला ना, हा स्वतःची एंगेजमेंट काय म्हणते त्याला, स्वतःला भक्तिमय अंगांमध्ये व्यस्त ठेवण्यासाठी प्रचार कार्यामध्ये एखाद्या प्रचार कार्याचं एखाद्या सेवा म्हणून प्रचारामध्ये मदत करू शकतो. परंतु समाजामध्ये एक निर्भीड प्रचारक म्हणून कनिष्ठ अधिकारी कधीही प्रचार करू शकत नाही. का? कारण याला शास्त्रावर श्रद्धा कमी आहे, शास्त्राबद्दल शास्त्राचं ज्ञान कमी आहे. म्हणून हा कनिष्ठ अधिकाऱ्याची कोमल श्रद्धा असल्यामुळे याला गुरु कधीही, पहिली गोष्ट, याला प्रचाराला कधीही पाठवत नाहीत. याची कोमल श्रद्धा आहे. हा स्वतःला भक्तीमध्ये टिकून ठेवतो. हाच फार मोठा प्रचार आहे. समजलं? एकदा एक बुक डिस्ट्रीब्युशन करणारे एक भक्त होते आणि गीता वितरण करत होते. आणि गीता वितरण करत असताना त्यांना कोणीतरी विचारलं की सांगा भगवद्गीतेमधला एखादा श्लोक सांगा. तर त्यांनी श्लोक सांगितला, वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशव. का? कारण ते मंगलारतीला येत होते आणि त्याने तुलसीचा प्रणाम रोज ऐकत ऐकत सोपा वाटला, पाठ झाला होता त्यांचा. तर याला म्हणतात कोमल श्रद्धा. म्हणून कोमल श्रद्धावाले लोक प्रचार करू शकत नाही. मात्र कॉन्फिडन्स फुल असतो त्यांच्यामध्ये, कारण नवसाधक असतात, उत्साहमयी भक्ती असते. नंतर हळूहळू घनतरल, नंतर हा विषय माधुर्य कादंबरीचा आहे. तर कोमल श्रद्धा इथपर्यंत असते. आणि भजन क्रियामध्ये पण दृढ नसतो तो व्यक्ती. साधुसंग त्याच्या लहरीप्रमाणे साधुसंग करतो. श्रद्धा ही कोमल असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं डिटर्मिनेशन येत नाही अजून पण. अनर्थ निवृत्तीच्या स्तरावर कधी कधी मध्यम अधिकारी पण अनर्थ निवृत्तीच्या स्तरावर असू शकतो इथपर्यंत. पण पक्का मध्यम अधिकारी स्तरावरचा व्यक्ती निष्ठा स्तरावर असतो. तर निष्ठा, रुची आणि आसक्ती या स्तरावर यांना नामरुची, जसे अनर्थांची ऑलमोस्ट निवृत्ती झालेली असते, निष्ठा स्तरावर त्यांना भगवंतांचं इथे लीला प्रकट होतात. इथे रूप, इथे गुण, या सगळ्या नाम रूप गुण लीला जे आहेत ना भगवंतांचं, या स्तरावर प्रकट होत असतात. आणि भाव स्तरावरचा हा जो भक्त आहे हा उत्तम अधिकारी असतो. म्हणून मध्यम अधिकारी हा प्रेम, मैत्री, कृपा आणि उपेक्षा, श्रीमद भागवतम प्रमाणे ही मध्यम अधिकारीची लक्षणं आहेत. हा प्रेम कुणावर करतो? कुणावर प्रेम करतो? भगवंतांवर प्रेम करतो. मैत्री कुणाशी करतो? समवयस्क भक्तांसोबत. समवयस्क नाही विषय, भक्तांसोबत मैत्री करतो. ओके. कृपा,
जे थोडे श्रद्धाळू लोक आहेत, धार्मिक लोक आहेत आणि जे ऐकू इच्छितात त्यांच्यावर कृपा करतो. आणि उपेक्षा, जे नास्तिकवादी लोक आहेत, खूप आसुरी भावनेने भरलेले, त्यांच्या उपेक्षा करतो आणि लांब राहतो. याचा अर्थ द्वेष करतो का? नाही, द्वेष नाही करतात. तर कृष्ण देण्याची क्षमता जी आहे ना, उत्तम अधिकारी स्तरावरचा भक्त भगवंतांचे प्रेम देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला प्रेम प्रदान करू शकतो, डायरेक्ट प्रेम. जर एखाद्या व्यक्ती स्वीकारत नसेल तो विषय वेगळा आहे, पण ज्यांची थोडी पण आध्यात्मिक सुकृती आहे अशा लोकांना डायरेक्ट प्रेम देऊ शकतो उत्तम अधिकारी. आणि मध्यम अधिकारी भाव स्तरावर भक्तांना आणू शकतो. भाव स्तरावर भक्तांना आणू शकतो, म्हणजे जे प्रॅक्टिस करणारे लोक आहेत, चांगले गंभीर साधक आहेत. आणि कनिष्ठ अधिकारी जरी प्रचार करत असेल, तरी प्रचार कार्यामध्ये लागला असेल, त्याची कोमल श्रद्धा असल्यामुळे जे जे पण करत असेल तो स्वतःची आणि दुसऱ्यांची पण आध्यात्मिक सुकृती थोडीफार देऊ शकतो. जरी भावस्तरावर मध्यमाधिकारी आणू शकला नाही, पण कमीत कमी आध्यात्मिक सुकृती तरी पक्की वाढवतो लोकांची. ठीक आहे ना. या जन्मात जरी एखाद्याने भक्तीमध्ये तो कल्टिवेट झाला नाही, तरी सुकृती तरी निश्चित त्याला देऊ शकतो. तर अशा प्रकारे कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम असे अधिकारी जे आहेत श्रद्धा अनुसारी, व्हेरी गुड. मध्यम अधिकारी जो स्तर आहे हा भाव स्तरावरचा नाहीये. इथपर्यंत आसक्ती स्तरापर्यंत मध्यम अधिकारी असतो. भाव आणि प्रेम उत्तम अधिकारी स्तरावर. सॉरी, भावस्तर नाही. हे उत्तम अधिकारी भावस्तर देऊ शकतात आणि प्रेम पण देऊ शकतात. मध्यम अधिकारी यांची आध्यात्मिक सुकृती वाढवू शकतो. प्रेम देण्याची यांच्यामध्ये पण क्षमता नाही, कारण प्रेमाचा अजून यांना अनुभव झालेला नाही. उत्तम अधिकारी भावस्तरापर्यंत आणू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला प्रेम पण देऊ शकतो. तर अशा प्रकारे उपदेशामृत 5वा श्लोक सांगा बरं. हे समजलं ना? थोडंफार तरी समजलं असेल. ठीक आहे, नंतर परत चर्चा होईल याची. कृष्णे तीयस्य माझ्या बॅगमध्ये उपदेशामृत आहे. थँक्यू. कृष्णे तीयस्य गिरितम मनसांद्रियेत दीक्षास्ति चेत प्रणत भिक्ष भजन्तमीशम शुश्रूषया भजनम विज्ञम अनन्यमन्य निंदादिशून्य हृदयमीप्सित संगलब्ध्वा. या श्लोकाचा अर्थ असा आहे, माझ्याकडे हिंदी आहे त्यामुळे हिंदी वाचतो. जो मनुष्य को चाहिए कि जो भक्त भगवान श्री कृष्ण के नाम का जप करता है उसका मन से आदर करे. उसे चाहिए कि वह उस भक्त को सादर प्रणाम करे जिसने आध्यात्मिक दीक्षा ग्रहण कर ली है और जो अर्चा विग्रह के पूजन में लगा हुआ है. एवं उसे चाहिए कि वह उस शुद्ध भक्त की संगति करे और श्रद्धापूर्वक उसकी सेवा करे जो अनन्य भक्ति में आगे बढ़ा हुआ है और जिसका हृदय दूसरों की आलोचना या निंदा करने की प्रवृत्ति से सर्वथा विमुख है. निंदादि शून्य उत्तम अधिकारी जो आहे ना, 3 अधिकाऱ्यांचं वर्णन आहे. उत्तम अधिकारी बद्दल बोलतोय. सेवा जी ना, कुणाची सेवा करायला सांगितलेली? उत्तम अधिकारी भक्ताची सेवा.
ज्याच्यामध्ये काय काय क्वालिटी आहेत? निंदा निंदा शून्य, काय निंदा असंच ना? हां. नुसतं निंदा शून्य नाहीये, निंदा आदी पण आहे. निंदा आदी, आदी म्हणजे आधी बऱ्याचशा गोष्टी आहेत निंदा याच्या संबंधित, या गोष्टींना शून्यवत. निंदा आदी शून्य. हृदय, ज्यांचं हृदय शुद्ध झालेलं आहे, इप्सित संग लब्ध्वा, अशा लोकांची सेवा करा. जे भजन शुश्रूषया मतलब सेवा, भजन विज्ञ अनन्य म्हणणे, अनन्य भावाने जे भजन करतात आणि ज्यांना विज्ञ म्हणजे भजनाची ठीक आहे. विज्ञान मीन्स अनुभव आहे, त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे. अनुभव म्हणजे आता हा रस्ता आहे समजा, हा रस्ता आहे आणि उत्तमाधिकारी समजा इथे आहे आणि आपण इथे आहोत. तर उत्तमाधिकाऱ्याने इथून इथपर्यंत रस्ता क्रॉस चालत चालत ते गेलेले आहेत. तर त्यांना माहिती आहे या रस्त्यामध्ये कुठे स्पीड ब्रेकर आहेत, कुठे घाट आहे, कुठे खड्डे आहेत, कुठे चोर आहेत, बरोबर ना? तर हे आपल्याला व्यवस्थित सांगू शकतात की या रस्त्याने चालताना काय काय करावं लागेल. म्हणून विज्ञ अनुभव आहे त्यांना, या भजन मार्गातला अनुभव आहे. म्हणून अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलं तर खूप लवकर प्रगती होऊ शकते, आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. म्हणून शुद्ध भक्तांची जर का सेवा केली तर त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला रुची प्राप्त होईल. आपण बघू पुढे श्रीमद भागवतांचा श्लोक. तात्पर्यातला तिसरा 41 पेज आहे, त्याच्यावरचा पहिला वरचा पॅरेग्राफ 41 वरचं वाचू. ते वाचलं होतं ना? 40 नंबरवरचा खालचा पॅरेग्राफ वाचला होता, झाला होता. ठीक आहे. काही जण उत्तम अधिकाऱ्यांची नक्कल करून सर्वांना समभावाने पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु भौतिक देहाच्या स्तरावर आपले सर्व व्यवहार चालू ठेवतात. ते नकली समाजसेवक होत. विश्वबंधुत्व जर कोणाला शिकावयाचे असेल तर ते त्याने आत्मा म्हणजे काय व सर्वव्यापी परमात्मा म्हणजे काय या संबंधी एखाद्या मूर्खाकडून नव्हे तर एका उत्तम अधिकाऱ्याकडून शिकले पाहिजे. तर प्रभुपाद या ठिकाणी एक गोष्ट या दृष्टीने सांगतात की ॲक्च्युअली समाजाचं जे कल्याण आहे ना, फक्त आणि फक्त उत्तम अधिकाऱ्याला माहिती असतं की या जगाचं कल्याण कशामध्ये होणार आहे. तर या ठिकाणी 2 लोकांचं संघवर्ज केलेला आहे. एक म्हणजे उत्तम अधिकाऱ्यांची नक्कल करणारे जे लोक आहेत. तर कोण लोक आहेत उत्तम अधिकाऱ्यांची नक्कल करणारे? पुढे सांगतील प्रभुपाद. एक आहेत राजकारणी लोक आणि दुसरे आहेत तथाकथित समाजसुधारक. हे एका उत्तम अधिकाऱ्याची नक्कल करतात आणि यांना असं वाटतं की आम्ही पण जनकल्याण करत आहोत. आणि हे उत्तम अधिकाऱ्याची नक्कल म्हणजे या दृष्टीने करतात की समाजाचा जो लीडर आहे, गुरुच्या भूमिकेतला एखादा आध्यात्मिक उन्नत झालेला व्यक्ती असावा. जर समाजाला अशा व्यक्तीचं मार्गदर्शन असेल तर हा पूर्ण समाज एका चांगल्या मार्गाने आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही दृष्टीने प्रगती करत जाईल. कारण जर अशा लोकांच्या हातात समाजाचं एक लीडरशिप जर गेली तर ज्यांना आध्यात्मिक ज्ञान नाही आहे, हे लोकांचं फक्त शरीराचं थोडंफार कल्याण करू शकतात, शरीराला लागणाऱ्या सुखसुविधा प्रदान करू शकतात, याच्या पलीकडे ते काही करू शकत नाहीत. पण यांना स्वतःला परमात्मा आणि आत्म्याचं ज्ञान नसल्यामुळे हे लोक समाजाची प्रमुख भूमिका सांभाळत आहेत.
आजकाल पहा पॉलिटिशियन लोकांच्या मध्ये पूर्ण देश आहे ना. ते दिशा देतील त्या मार्गाला पूर्ण देश जातो आहे ना. ॲक्च्युली राजाचा मार्गदर्शक हा एखादा गुरु असावा ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे, ज्याला आध्यात्मिक कल्याण कसं व्हावं जनतेचं हे ज्ञान आहे. आजकाल हिंदू समाजाचे प्रमुख लीडर म्हणून शंकराचार्य ओळखले जातात. त्यांना जेलमध्ये टाकायला बसले लोक. म्हणजे अशी विचित्र अवस्था आहे. तर कसं काय समाजाचं कल्याण होणार? म्हणून प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की ही जी नक्कल करणारे लोक आहेत, समाजाचं एक प्रमुख नेता म्हणून स्वतःला संबोधित करतात, तर हे खरे नेता बनू शकत नाही. का? कारण यांना आत्मा आणि परमात्माचं ज्ञानच नाही. कसं हे जीवांचं लोकांचं कल्याण करू शकते? म्हणून या लोकांची संगती करून काही फायदा होणार नाही. या 6व्या मंत्रात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की आपण पाहिले पाहिजे. याचा अर्थ असा की आपण पूर्वाचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. या ठिकाणी अनुपश्यती या शब्दाचा योग्य उपयोग केला आहे. अनु म्हणजे अनुसरण करणे आणि पश्यती म्हणजे पाहणे. म्हणजेच अनुपश्यती यांना प्रभुपाद या ठिकाणी तात्पर्यामध्ये मूर्ख हा शब्द वापरतात. मूर्ख म्हणजे ज्यांची बुद्धी खरोखर पशु समान आहे, अशा लोकांना मूर्ख शब्द प्रभुपाद वारंवार प्रयोग करतात. तर जे फक्त शरीरावर प्रेम करतात ते कधी कोणाच्या आत्म्याचं कल्याण करू शकत नाही. म्हणून आजही समाजामध्ये अशा भरपूर संस्था आहेत, त्यांनी त्यांच्या समाजसेवेच्या नावाला भगवंताच्या नावाच्या संबंधित जोडलेले आहे. जसं दरिद्र नारायण असं ऐकलं तुम्ही? बरेच संस्थाचे लोक अन्नदान करतात, कपडे वाटतात, पाणी वाटतात आणि त्यांना असं समाजासमोर दाखवायचं की आम्ही नारायणाची सेवा करतो. आणि नारायण कसे आहेत? दरिद्र आहेत. दरिद्र नारायण. नारायण इतका असतो का? नारायण कधीही दरिद्र होऊ शकत नाहीत. नारायण लक्ष्मीपती आहेत. तर त्यांचं याच्यामागे कन्सेप्ट हा आहे की सगळ्या लोकांना ते नारायण मानतात. एकमेकांना जेव्हा प्रणाम करतात तेव्हा काय म्हणतात? नमो नारायण, नमो नारायण. तर एकमेकांना नारायण संबोधतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की बाकी सगळे जगातले जेवढे पण लोक आहेत हे नारायण आहेत, भगवंत आहेत. म्हणून त्यांना गरीब लोकांची सेवा म्हणजे साक्षात नारायणांची सेवा असं भ्रम आहे त्यांचा. मानव सेवा ही माधव सेवा आहे. असे पण लोक आहेत समाजामध्ये, अन्नदान करतात, भरपूर लोक आहेत. तर मानव सेवा ही माधव सेवा नाही आहे, माधव सेवा ही माधव सेवा आहे आणि मानव सेवा ही मानव सेवा आहे. दोघांचं वेगवेगळे विभाजन केलं तर ठीक आहे, पण प्रभुपाद सांगतात की हे लोक ना यांना आध्यात्मिक रस आहे ना दुसऱ्यांना हे आध्यात्मिक रस देऊ शकतात. तथाकथित समाजसुधारक, राजकारणी यांना अध्यात्माबद्दल पण माहिती नाही. तर हे लोकांचं कसं काय कल्याण करू शकतात? हे तथाकथित वरवरच्या सुखसुविधा देऊन लोकांना आजचं काय म्हणतात त्याला, आजचं दुःख उद्या ढकलण्यात येईल एवढंच फक्त मदत करू शकतात. पण लोकांना बुद्धी शिकवत नाहीत. त्यांच्या दुष्कर्मामुळं त्यांना आज अशी परिस्थिती आलेली. त्यांना जर अक्कल शिकवली, बुद्धी शिकवली तर कदाचित त्यांचं भविष्यातले दिवस चांगले येऊ शकतात. तर शरीराची सेवा ही तात्पुरती सेवा आहे. असं नाही की शरीर सेवा करू नका. शरीराची सेवा त्याच्यासोबत आत्म्याचं जर का ज्ञान दिलं तर लोकांचं नक्कीच आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही कल्याण होऊ शकतं. म्हणजे अनुपश्यती शब्दाचा अर्थ असा की ज्याप्रमाणे आपण उघड्या डोळ्यांनी वस्तू पाहतो त्याप्रमाणे न पाहता पूर्वाचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. भौतिक दोषांमुळे आपण उघड्या डोळ्यांनी एखाद्या वस्तूचे यथार्थ स्वरूप पाहू शकत नाही. सर्वोच्च उगमापासून श्रवण केल्याशिवाय मनुष्याला योग्य दृष्टी प्राप्त होत नाही आणि स्वयं भगवंतांच्या मुखातून निघालेले वैदिक ज्ञान हेच सर्वोच्च उगमस्थान होय. वैदिक सत्य गुरुशिष्य परंपरेनुसार भगवंतांपासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवांपासून नारद मुनी, नारद मुनींपासून व्यासदेव आणि व्यासदेवांपासून त्यांच्या शिष्यांना प्राप्त होत आहेत. प्राचीन काळात वेदांची शिकवण लिपिबद्ध करण्याची गरज नव्हती, कारण त्यावेळी लोक अतिशय बुद्धिमान होते आणि त्यांची स्मरणशक्तीही
तीव्र होती. ते एकपाठी होते व प्रामाणिक गुरूंच्या मुखातून निघालेला उपदेश केवळ एकदा ऐकून पूर्णपणे समजू शकत होते. आता या पॅरेग्राफ बद्दल प्रभुपाद ट्रान्सलेशनवर एकदा लक्ष द्या. जो प्रत्येक वस्तूला भगवंताच्या संबंधात पाहतो, सर्व जीवात्म्यांना भगवंताचे अंश म्हणून पाहतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो, म्हणजे ही जी महाभागवताची दृष्टी आहे, जर का कुणाला प्राप्त करायची असेल तर याच्या अगोदरच्या तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की अशा लोकांचा संग करू नका की ज्यांच्यामध्ये देण्याची क्षमता नाही. अशा लोकांना तुमचा लीडर बनवू नका. अशा लोकांची तुम्ही शरणागती घेऊ नका जे नकली आहेत. नकली म्हणजे ज्यांना अध्यात्माबद्दल माहिती नाही पण समाजाची मोठं एक नेता म्हणून स्वतःला घोषित करतात. तर या लोकांचा संग करू नका. आणि दुसरी गोष्ट अनुपश्यती हा जो शब्द आहे, अनुपश्यती म्हणजे अनुसरण, पश्यती म्हणजे पाहणे. कोणाच्या दृष्टीने पाहणे? जे पूर्ववर्ती आचार्यांची दृष्टी आहे. त्यांची दृष्टी म्हणजे काय? शास्त्राची दृष्टी आहे. ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे अशा लोकांच्या दृष्टीने या जगाला जर का तुम्ही पाहिलं, भगवंतांना पाहिलं, तर तुम्ही पण महाभागवताची दृष्टिकोन प्राप्त करू शकता. तर यांच्या संघात आल्यानंतर यांची कॉपी नाही करायची. कॉपी म्हणजे काय? या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की पश्यामी म्हणजे काय? पाहणे. तर कशाने पाहायचंय? डोळ्यांनी पाहायला नाही सांगत. अनुपश्यामी, अनु म्हणजे अनुसरण. पूर्ववर्ती आचार्यांच्याकडून जे ज्ञान आलेलं आहे ते कानाद्वारे श्रवण करायचे, योग्य सोर्सकडून नीट ऐकायचं आहे, श्रवण करायचं, त्याची प्रॅक्टिस करायची आणि मग त्या दृष्टीने या जगाला पाहायचं. त्याशिवाय ही आध्यात्मिक आणि महाभागवताची जी दृष्टी आहे, जी ट्रान्सलेशनमध्ये सांगितली, ही दृष्टी कधीही येऊ शकत नाही. म्हणून यांची कॉपी जर केली, महाभागवताची आपण कॉपी करू शकत नाही. कॉपी म्हणजे यासाठी म्हणतो की या महाभागवत शुद्ध भक्तांसमोर आपण जसे आहोत तसे प्रस्तुत व्हा. कारण कृपा करणारे भगवंत आहेत. हे पहा, आता हा मॅप आहे, हा रस्ता आहे. आपण ॲक्च्युली इथे आहोत आणि आपण सांगतो आम्ही इथे आहोत. तर भगवंत आपलं आंतरिक भाव ओळखतात. आपण इथे आहोत, तर भगवंत जेव्हा तुमच्यावर कृपा करायला येतील तर भगवंत इथेच शोधतील ना. तर तिथे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये नाहीच आहेत. भगवंतांची कृपा कशी होणार? म्हणून महाभागवत शुद्ध भक्तांसमोर जसे आहोत तसे प्रस्तुत जर झालो तर डॉक्टरला जर आपले नीट आजार समजले तर त्याच्यावर मेडिसिन व्यवस्थित देऊ शकतात ते, नाही ना. तर तशा प्रकारे शुद्ध भक्तांच्या संपर्कात येऊन आपण नकल नाही करायची आणि ज्यांचा संग नको करायला त्यांच्या संघात पण नाही जायला पाहिजे. ठीक आहे. तर असं आपण शुद्ध भक्तांसमोर जर प्रस्तुत झालो तर नक्की त्यांच्या श्रवणाच्या ज्ञानाने, त्यांच्याकडून जे आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल त्याने आपण या जगाला जसं आहे तसं पाहू शकतो. नाहीतर पश्यन अपि न पश्यती, आपण या जगाला पाहतोय पण पाहत पण नाही आहेत. समजलं? एक भागवतातला श्लोक आहे, पश्यन अपि न पश्यती म्हणजे काय की हे जग एक भ्रमामध्ये आहे, मायेच्या प्रभावाखाली हे चालू आहे, 3 गुणांच्या प्रभावाखाली हे जगातले सगळे लोक कार्य करतात. पण जी ॲक्च्युअल आध्यात्मिक दृष्टी, ज्या आध्यात्मिक दृष्टीने महाभागवत या जगाला पाहत आहेत, ती दृष्टी आपल्यामध्ये नाही आहे. म्हणून आपण पाहतोय, डोळ्यांनी पाहतोय. कोणत्या डोळ्यांनी? चर्मचक्षूंनी पाहतोय, पण आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने आपण पाहत नाहीत. तर ती दृष्टी जर का विकसित करायची असेल तर श्रवण करणं फार महत्त्वाचं आहे. जितकं शास्त्राद्वारे श्रवण करू, श्रेष्ठ म्हणजे व्यासदेव लिखित शास्त्राद्वारे जेव्हा श्रवण करू प्रामाणिक व्यक्तीकडून, तेव्हा ती आध्यात्मिक दृष्टी आपल्याला नक्की प्राप्त होईल. तर आजकाल पहा किती लोक वृंदावनमध्ये जातात. काय खरोखर वृंदावनला पाहतात का? ती दृष्टी आहे का वृंदावन पाहण्याची? वृंदावन पाहण्याची दृष्टी तेव्हा प्राप्त होईल जेव्हा खूप चांगलं श्रवण करावं लागेल, तेव्हा वृंदावन पाहण्याची दृष्टी प्राप्त होईल. नाही तर वृंदावन म्हणून ती यात्रा होईल, मौज मजा करून लोक परत येतात. तर हे पाहणं म्हणजे काय? कानाने पाहावं लागेल आणि कानाद्वारे जितकं चांगलं श्रवण होईल तितकी आध्यात्मिक उन्नती पण होत असते. तर सोपी पद्धत आहे परंपरा. वाचलं का? तर या परंपरेचं जर आपण योग्य शरणागती घेतली तर
नक्की आपल्याला अधिकृत ज्ञान मिळू शकतं. वाचा. सध्या वेदांवर अनेक भाष्ये उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक भाष्ये वैदिक ज्ञानाचे आद्य आचार्य शिल व्यासदेव यांच्यापासून आरंभ झालेल्या परंपरेतील नाहीत. शिल व्यासदेवांचे अखेरचे परिपक्व आणि उदात्त कार्य म्हणजे श्रीमद भागवत हा ग्रंथ म्हणजे वेदांत सूत्रावरील स्वाभाविक भाष्य होय. भगवद्गीता हा आणखी एक ग्रंथ आहे जो भगवंतांनी सांगितला व व्यासदेवांनी लिहिला. हे दोन्ही अतिशय महत्त्वपूर्ण वैदिक ग्रंथ आहेत. इतर कोणतेही भाष्य भगवद्गीता आणि श्रीमद भागवताच्या तत्वाविरुद्ध आहे, ते अप्रामाणिक होय. उपनिषदे, वेदांत सूत्र, वेद, भगवद्गीता आणि श्रीमद भागवत या सर्व ग्रंथात सुसूत्रपणा व एकमत आहे. म्हणून कोणीही व्यासदेवांच्या गुरुशिष्य परंपरेतील आचार्यांच्या उपदेशांशिवाय वेदांबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नये, कारण श्री ईशोपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि त्यांच्या विविध शक्तींवर या आचार्यांची पूर्ण श्रद्धा असते. तर प्रभुपाद या ठिकाणी हे सांगतात की अनेक वेदांवर आधारित भाष्य लिहिणारे लोक आहेत. आज भगवद्गीतेच्या किती कॉपी उपलब्ध आहेत? भरपूर उपलब्ध. किती माहिती नाही किती आहेत, पण आहेत भरपूर कॉपी आहेत ज्यांचा परंपरेशी काही संबंध नाही. परंपरा जाऊ द्या, त्यांना श्रीकृष्ण जे सांगतात त्याचा सरळ सरळ ते चुकीचा अर्थ लावतात. आणि जेव्हा असे शास्त्र जेव्हा एखादा व्यक्ती वाचेल तेव्हा त्याला काय भगवंतांपर्यंत जाण्याची दृष्टी प्राप्त होईल? नाही प्राप्त होणार. प्रत्येकाला एक मर्यादा आहे, सीमा आहे. म्हणून अपौरुषेय जे ज्ञान आहे, अपौरुषेय म्हणजे काय? ज्यांनी हे लिहिलेलं आहे त्यांच्यामध्ये 4 दोष नाही आहेत. म्हणजे आपण 4 दोषांची चर्चा केली होती. असे अधिकृत प्रामाणिक व्यक्तीकडून जेव्हा हे शास्त्र परंपरेद्वारे येतं तेव्हा हे जीवात्म्याचं कल्याण करू शकतं. म्हणून आजकाल लोक गीतेला भगवद्गीतेवर ज्ञान देणारे भरपूर लोक आहेत. मोटिवेशनल स्पीकर आहेत ज्यांना गीतेचा अजिबात नीट अर्थ माहिती नाही. प्रत्येक गोष्टीला ते गीतेचे श्लोक सांगून मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि काय खरोखर मोटिवेट होऊ शकतो का माणूस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे? नाही होऊ शकत. गीतेचा प्रत्येक श्लोकाचा चुकीचा अर्थ लावतात. गीतेमध्ये भगवंत असं म्हणतच नाही आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून अशा लोकांचे जर का शास्त्र अध्ययन केलं, शास्त्र वाचले, तर नुकसान काय होईल? काय नुकसान होईल आणि काय फायदा होईल सांगा बरं? खरं ज्ञान मिळणार नाही. अजून गीतासार कुणाच्या घरात आहे? गीतासार मध्ये काय काय वाक्य सांगा बरं? मला हे म्हणायचं की गीतासारचं जे पॅम्पलेट प्रकाशित झालेलं आहे ना, सगळे चुकीच्या अर्थाने झालेले. एकही श्लोक त्या गीतेमध्ये नाही त्या अर्थाचा. क्यों शोक कर रहे हो आप, का दुःख करता जे, काय बरेच असे छोटे छोटे वाक्य आहेत त्यांचे. पण गीतेच्या श्लोकांचा त्याचा काही दूरपर्यंत संबंध नाही. मला हे सांगायचं तुम्हाला की पहिली गोष्ट, जीवनामध्ये ध्येय फिक्स पाहिजे. ज्यांचं आध्यात्मिक प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांचं ध्येय फिक्स नाही ना, ते लोक आज इस्कॉन टेम्पलमध्ये येतील, उद्या गणपतीच्या मंदिरात जातील, परवा साईबाबाच्या मंदिरात जातील, अजून दुसऱ्या दिवशी इकडे तिकडे सतत इकडे तिकडे फिरत राहतील. आज या देवतेकडे हे मागतील, परवा त्या देवतांकडे ते मागतील, असं सतत चालू राहणार आहे. पहिली गोष्ट, जर ध्येय फिक्स नाही आहे ना, तर तो व्यक्ती आध्यात्मिक उन्नती करू शकत नाही. तर आपलं ध्येय सांगतो. आपलं ध्येय काय आहे? गोलोक वृंदावन जायचं सर्वांना. जर हे आपलं ध्येय फिक्स आहे तर काय काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र तेच वाचायला पाहिजे जे गोलोकला घेऊन जाऊ शकतात. म्हणून
गीता महात्म्यमध्ये एक श्लोक आहे, किमण्ये शास्त्र विस्तरे. किम विस्तरे. विस्तार म्हणजे काय? विस्तारित चर्चा. किम म्हणजे का? अन्य. अन्य म्हणजे इतर शास्त्र. मग याच्या व्यतिरिक्त कोणते शास्त्र आहेत? जे भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य शास्त्रांना विस्तारित वाचण्याची काही आवश्यकता नाही. का? कारण तुम्हाला कुठे जायचंय? जर गोल फिक्स आहे तर तशाच प्रकारची शास्त्र वाचायला पाहिजेत. आणि तशाच प्रकारची साधू संग करायला पाहिजे. तशाच प्रकारची यांनी दिलेली साधना करायला पाहिजे. हे झालं अध्ययन, हे झालं श्रवण. आणि याच्यामध्ये साधनेमध्ये मग सेवा, चांटिंग सगळ्या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात साधनेमध्ये. समजलं सर्वांना? कळतंय ना? जर तुम्ही साधू संघ, आजकाल ऑनलाईन पण अवेलेबल आहे साधू संघ. यूट्यूबवर फार किती पाहिजे तेवढं मटेरियल उपलब्ध आहे तुम्हाला. तर तुम्ही जर या गोष्टींचं, ज्याला गंध नाही आहे, ज्याला माहिती नाही आहे, अशा लोकांकडून जर तुम्ही शास्त्र वाचले, ते पण भगवद्गीतेवरच बोलतात, तुम्हाला वाटेल किती चांगलं बोलतात, चांगलं सांगतात. त्यांना जर का गोलोक वृंदावन जाण्याचं माहितीच नाही, अशा लोकांचे तुम्ही जर अध्ययन केलं, पुस्तकं वाचली, तर काय होणार आहे? काय होणार? नुकसान काय होणार? हां, व्हेरी गुड. आपली जी श्रद्धा आहे ना, श्रद्धेला फाटे फुटतील. श्रद्धेला काय डायव्हर्ट होईल श्रद्धा. हां, डळमळ होऊ शकते. श्रद्धा ही आध्यात्मिक जगातलं, आध्यात्मिक साधकाचं खूप मोठं धन आहे. श्रद्धा ही दिवसेंदिवस वाढायला पाहिजे जर साधू संघामध्ये नीट श्रवण कीर्तन केलं तर. तर गोलोक वृंदावनचे जे लोक आहेत त्यांचा अनुभव जोपर्यंत आपण वाचत नाही, ऐकत नाही, श्रवण कीर्तन करत नाही, तोपर्यंत आपला गोलोक वृंदावनचा जो भाव आहे, भक्तीचा भाव, तो पोषित होणार नाही. म्हणून अशा आचार्यांचं श्रवण करा जे गोलोकमधून आलेले आहेत. सांगा कोणते आचार्य आहेत असे? 6 गोस्वामी. हां, हे आपले आचार्य प्रमुख. चैतन्य महाप्रभूंचे जे 6 शिष्य होते, रूपानुग म्हणून आपल्याला रूप अनुग म्हटलेलं आहे. या गोस्वामींच्या परंपरेतील आलेलं शास्त्र जर का श्रवण केलं, अशा आचार्यांचा जर का संग घेतला, संगती घेतली, तर यांच्या आशीर्वादाने आपल्याला इथे जायला मिळू शकतं. समजतं सर्वांना? यांचा मूळ जो होता तोच मूळ आपल्या हृदयात पण ट्रान्सफर होणार आहे. जर का तुम्हाला स्वर्गात जायचं आहे, तुम्हाला, तर मग काय करावं लागेल? कर्मकांडी ब्राह्मणाशी मैत्री करा, प्रत्येक पौर्णिमेला घरात पूजा करा, यज्ञ करा, दान दक्षिणा द्या, उपवास करा आणि मग स्वर्गामध्ये जा. तर ही एक पद्धती आहे, कर्मकांड, ब्राह्मणाचा संपर्क. कारण तुम्हाला जायचं कुठे? स्वर्गामध्ये जायचं. तर ह्या गोष्टी जर लक्षपूर्वक लक्ष ठेवले आपण, तर आपलं ध्येय जरी लांब असलं तरी आपण लवकर प्राप्त करू शकतो. म्हणून संघ कुणाचा करतोय आपण, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आजकाल संघ प्रत्यक्ष जाऊन भेटणं हे तर फार लांबची गोष्ट आहे. आजकाल ऑनलाईन फार म्हणजे सहज कुणीही डायव्हर्ट होऊ शकतो, कुणीही कसाही सहजपणे. त्यामुळे जितकं सोशल मीडिया चांगलं आहे तितकंच घातक पण आहे सगळ्याच दृष्टीने. म्हणून आपण नियमितपणे चांगला संघ म्हणजे वैष्णव संघामध्ये नेहमी मार्गदर्शनाखाली राहायला पाहिजे. सगळेच अध्यात्माबद्दल बोलतात, पण अध्यात्मामध्ये पण ज्या व्हरायटी आहेत त्याची आपल्याला तारतम्य पाहिजे. कुणाचं ऐकायचं, कुणाचं नाही ऐकायचं, हा विषय अजून मोठा आहे. सांगायचा उद्देश आहे की प्रभुपाद सांगतात की वेदांवर अनेक भाष्य उपलब्ध आहेत, पण लिहिणारे लोक जे आहेत, जे बरेचसे असे शास्त्र आहेत ज्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, जे व्यासदेवांच्या द्वारे प्रामाणिक परंपरेमधून आलेले नाही आहेत. ओके, म्हणून इतर शास्त्र का वाचायची काही आवश्यकता नाही. थोडंफार आणि इतर शास्त्रांबद्दल एक मोठी माहिती सगळ्यांना असते, तेवढी माहिती मिळाली पुरेशी. ज्या ग्रंथ वाचून
आपला भाव पोषित होतोय तसे ग्रंथ आपण श्रवण कीर्तन करायला पाहिजे. यस. गीतेत 18.54 मध्ये सांगितल्याप्रमाणे केवळ ब्रह्मभूत मनुष्य किंवा मुक्तात्मा उत्तम अधिकारी भक्त होऊन प्रत्येक जीवात्म्याला बंधुभावाने पाहू शकतो. सतत भौतिक लाभाची कामना करणाऱ्या राजकारणी व्यक्तींना अशा प्रकारची दृष्टी असू शकत नाही. उत्तम अधिकाऱ्याची नक्कल करणारा भौतिक लाभ किंवा प्रतिष्ठेसाठी दुसऱ्या व्यक्तीच्या भौतिक शरीराची सेवा करू शकेल, परंतु तो आत्म्याची सेवा करू शकणार नाही. अशा पाखंडी मनुष्याला भगवत धामाबद्दल काहीच ज्ञान असू शकत नाही. उत्तम अधिकारी भौतिक शरीरातील आत्मा पाहतो व त्याची त्या स्तरावर सेवा करतो. त्यामुळे येथे प्राकृत शरीराच्या सेवेचा आपोआपच समावेश होतो. 18.54 कोणता श्लोक आहे? हा रे, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समा सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. हा जो ब्रह्मभूत अवस्थेवर उत्तम अधिकारी असतो अशा व्यक्तीची संगती आपण करायला पाहिजे, अशा व्यक्तीची आपण सेवा करायला पाहिजे. जर का राजकारणी आणि तथाकथित समाज सुधारक जर आपण यांच्या संपर्कात आलो, यांची सेवा केली तर काही लाभ होणार नाही. म्हणून उत्तम अधिकाऱ्याची सेवा करण्याचा आपल्याला सल्ला दिलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर श्लोक आहे. शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुची स्यान महत् सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवना. या श्लोकाचा अर्थ असा आहे, शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुची. भगवान हरींच्या कथेमध्ये रुची जर का कोणाला प्राप्त करायची असेल, वासुदेव कथारुची स्यान महत् सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवना. तर महत् कृपा प्राप्त करणे फार महत्त्वाचं आहे. स्वप्रयत्नाने आपण हरिकथेमध्ये रुची प्राप्त करू शकत नाही. महान भक्तांची जर का आपण सेवा केली तर नक्की आपल्याला रुची प्राप्त होऊ शकते. असं काय कनेक्शन आहे कोण सांगेल? एका ठिकाणी भगवंतांची कथा आहे, एका ठिकाणी एक भक्ताची सेवा आहे. भक्ताची सेवा करून कथेमध्ये रुची कसं प्राप्ती, काय कनेक्शन आहे? कोण बोलतो? हां माताजी, मोठ्याने बोला. ओके, अजून? हां प्रदीप बोला. मोठ्याने बोला. हां व्हेरी गुड. अजून? हां व्हेरी गुड. हां, कृपा आणि आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. जर का आशीर्वाद म्हणजे काय सांगा बरं? आशीर्वाद म्हणजे काय बरं? शाप म्हणजे काय? तळतळा म्हणतो मराठीमध्ये. सांगा. हां हां, शुभ इच्छा. हां, ॲक्च्युली काय माहिती का, सिंपल गोष्ट आहे. जर का एखाद्या व्यक्तीचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर त्याला प्रसन्न करा. प्रसन्न जर का केलं तर तो एक म्हटलं असं स्वाभाविकपणे आनंदी होतो, सुखी होतो. आणि सुखी झाल्यानंतर त्याच्या हातून, त्याच्या हृदयातून जे भाव आपल्यासाठी प्रकट होतात तोच खरा आशीर्वाद असतो. म्हणून तो जर आपल्यासाठी शुभचिंतक बनला तर त्याच्या हृदयामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आपल्याला आशीर्वादाच्या रूपामध्ये प्राप्त होतात. समजलं? त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांबद्दल आसक्ती आहे, भगवंतांबद्दल प्रेम आहे, भगवंतांच्या कथेमध्ये त्यांना रुची आहे. तर जर त्यांना प्रसन्न केलं तर त्यांच्या हृदयामध्ये जे आहे ते आपल्याला प्राप्त होणार. हे आहेत त्यांची सेवा करण्याचा लाभ, शुद्ध भक्तांच्या सेवेचा लाभ. जर का एखाद्याला असंतुष्ट केलं, तसंच असंतुष्ट केलं तर मग शाप मिळतो, तळतळा लागतो आपण म्हणतो तशा प्रकारे. म्हणून भक्तांची जर का सेवा केली, ज्यांना
हरिकथेमध्ये रुची आहे, भगवंतांच्या बद्दल आसक्ती आहे, भगवंतांवर त्यांचं प्रेम आहे, अशा भक्तांची जर का सेवा केली, जे निंदा आधी शून्य आहेत, कुणाची निंदा करत नाहीत, एक टाइम जेवणार नाहीत पण निंदा करणार नाही. निंदा म्हणजे त्यांना एकदम विष पिल्यासारखं वाटतं. खरोखर निंदा फार भयानक आहे. निंदाचे रिॲक्शन इतके भयानक येतात ना. तर बघू, टॉपिक आला तर मी सांगेल निंदा किती आपला लॉस करते. तर निंदापासून नेहमी साधकाने लांब राहिला पाहिजे. असे निंदा आधी शून्य जे भक्त आहेत, आधी म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या परत, अशी निंदादी शून्य भक्तांची जर सेवा केली तर खूप लवकर कल्याण होत असतं. म्हणून प्रभुपाद सांगतात या ठिकाणी की अशा उत्तम अधिकाऱ्याचं आपण संगती करायला पाहिजे, जे ब्रह्मभूत अवस्थेमध्ये आहेत. आपण द्वेष वेगळा, निंदामध्ये प्रत्यक्ष त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे. वाईट म्हणजे काय, जर एखादी गोष्ट तुमच्या डोळ्यांनी पाहिले, तुम्हाला चुकीचं वाटते, तरी तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगता ही पण निंदा आहे. ओके. ठीक आहे. हरे कृष्ण. काय प्रश्न आहेत या मंत्राबद्दल कोणाला? ब्रेक नंतर भेटू. स्टॉप करा.